तर भावना आज सकाळी सर्व रिक्षावाल्यांसोबत चालू आहे मी पोलीस चौकी. तर हॅलो भावना, नमस्कार सर्वांना, स्वागत आहे तुमच्या भावाच्या परत एकदा मिनी ब्लॉग मध्ये. तर आज सकाळी स्टेशनला गेलो आणि माहिती पडलं की आज मीटिंग आहे पोलीस स्टेशनला सर्व रिक्षावाल्यांची. आपली रिक्षा लाईनीमध्ये होते, त्यासाठी या काकांच्या रिक्षामध्ये बसून गेलो आम्ही पोलीस चौकी. आता ही मीटिंग कशाबद्दल होती ते तर तुम्हाला मी सांगू नाही शकत. आता बघू पुढे काय. अजून तर फक्त 10-12 रिक्षा आल्यात, अजून तर थोडे रिक्षा यायचे बाकी आहेत. मग त्यांची वाट बघत आम्ही ते टाइमपास. सर्व रिक्षावाले आल्यानंतर मनसेचे 2-3 कार्यकर्ता पण आले होते. पोलीस स्टेशन मध्ये गेलो, बघतो तर जो मेन आरटीओचे साहेब आहेत तेच आले नाही होते. मग त्यासाठी मग दुसऱ्या साहेबांसोबत बोलून आता ते साहेब बोलले की जे आरटीओचे मेन साहेब आहेत ते आता गुरुवारी येणार. मग आता गुरुवारी परत यायला लागेल आम्हाला. तिकडचं सर्व झाल्यानंतर लगेच आपल्या लाईनीजवळ 1-2 ट्रिप मारत होता. तेवढ्यात मम्मीने फोन केला की दुकानाचा माल घेऊन जायचा, त्यासाठी लगेच दुकानामध्ये मम्मीला लगेच आपल्या नायगाव स्टेशनला सोडून आलो. त्यानंतर मी इथे येऊन थांबलो कोण पॅसेंजर भेटते का ते बघण्यासाठी. आणि भावना, जर आता परत व्हिडिओ बघितला असेल ना, थोडा तरी आवडला असेल तर एक लाईक नक्की करा. स्टेशनवरून भाडा घेऊन मी या ठिकाणी आलो होतो. या ठिकाणाचं नाव तर मला काय माहिती नाही, पण असे वसईमध्ये असे रस्ते आहेत ना जिथे मी कधी गेला पण नाही, पण भाडे असल्या का मग जायला लागते. आणि तुम्ही जर रस्ता ओळखला असेल तर कमेंट करून एकदा नक्की सांगा. रात्री काय मग सीएनजी भरण्यासाठी आलो होतो, कारण 2-4